नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपली शिवसेना किती ताकदवान आहे आणि आपली शिवसेना असली शिवसेना आहे हे भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवून दिलेलं आहे. हो, मी हे दाखवून दिलेलं यासाठी बोलतोय की उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांना आता समजलं असेल की महाराष्ट्रामध्ये खरी शिवसेना कोणती आहे आणि कोणाची आहे. हे तर लोकसभेला झालं. लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेऊन ज्या 48 जागेवरती लढत दिलेली आहे, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढत दिली आहे आणि त्याहीपेक्षा अधिक ज्यांनी त्यांच्यासोबत गद्दारी केली आहे, बंडखोरी केली आहे, त्याच एकनाथराव शिंदे यांच्या गटासोबत उमेदवाराला उमेदवार देऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं टक्कर दिलेली आहे, लढत दिलेली आहे आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना यश आलेलं आहे. उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार आलेले, 1-2 खासदार त्यांच्या अल्पमतानं पराभूत झालेले. पण असं जरी असलं तर ज्या महाविकास आघाडीसोबत ते लढले त्या महाविकास आघाडीचे 31 खासदार 48 पैकी महाराष्ट्रात आलेले आणि भारतीय जनता पार्टीला 23 खासदाराहून 9 खासदारापर्यंत आणण्यात यश हे उद्धव ठाकरे यांना आलेले. हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. मित्रांनो, आज उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रात ताकद वाढलेली आहे. सहानुभूतीची लाट त्यांच्याच बाजूने आहे, शरद पवार यांच्या बाजूने आहे आणि म्हणून जी काही विधानसभेची आता घोडदौड सुरू होणार आहे, येणाऱ्या 3 ते 4 महिन्यानंतर विधानसभेची महाराष्ट्राची निवडणूक होते. या विधानसभेमध्ये शिवसेना स्वतंत्र लढणार, शरद पवार स्वतंत्र लढणार, काँग्रेस सोबळावर लढणार, अशा ज्या काही चर्चा घडत होत्या या चर्चेला पूर्णविराम देण्याचं काम महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षानं एकत्रित पत्रकार परिषद घेऊन केलेलं आहे. ज्यावेळेस पत्रकार परिषद झाली या ठिकाणी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील यांनी स्पष्टपणे सांगितलं की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या 288 जागेवरती आम्ही महाविकास आघाडी एकत्रितपणे त्या ठिकाणी निवडणूक लढतोय आणि यासोबतच ज्या पक्षांनी आणि ज्या सामाजिक संस्थांनी आम्हाला मदत केलेली आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही लढतोय हे सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. परंतु मित्रांनो, प्रश्न असा होता की उद्धव ठाकरेंची ताकद वाढलेली आणि सहानुभूती त्यांच्या सोबत आहे, मतदारही त्यांच्या सोबत आहे. शरद पवार यांच्याही सोबत मतदार आहे कारण त्यांचे 10 पैकी 8 खासदार निवडून आले आहेत, 1 खासदार अल्पमतानं पराभूत झालेला आहे. अशा स्थितीमध्ये हे दोघं महाविकास आघाडीकडे असल्यामुळे त्या महाविकास आघाडीचं बळ हे महाराष्ट्रात वाढलेलं आहे. जनतेचा पाठिंबा त्यांना मिळतोय आणि भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जे वातावरण आहे त्याचाही फायदा महाविकास आघाडीला होतोय हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे. त्यासोबत महाराष्ट्रामध्ये जी शिवसेना फोडीचं राजकारण झालं, राष्ट्रवादी काँग्रेस फोडीचं राजकारण झालं, यामध्ये सगळ्यात अग्रेसर कोणी असेल तर ते भारतीय जनता पार्टीचे नेते, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. हा संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या विरोधात एक संतापाची लाट आहे. म्हणजे एकीकडे महागाई आहे, बेरोजगारी आहे, यासोबतच जे राजकारण तुम्ही पक्ष फोडाफोडीचं करताय, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत त्यांना आपल्या सोबत घेतायत आणि मनमानी कारभार तुम्ही महाराष्ट्रामध्ये करतायत हे जनतेला पटलेलं नाहीये. मतदारांना ग्रहित धरून भाजप काम करतंय असा जो काही संदेश मनामध्ये मतदारांच्या आहे त्याचा रोष येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा दिसणार आहे. आणि ही सगळी परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले जे आमदार आहेत ते बेचैन आहेत. त्यांची परिस्थिती अशी झाली आहे की आता एकनाथराव शिंदे यांच्या सोबत राहून आपला काही फायदा होईल असं काही वाटत नाही. कारण लोकसभेच्या ज्या आपल्या उमेदवारी जाहीर करायची होती त्यापैकी विद्यमान शिवसेनेचे 6 खासदारांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेलेली नाहीये. जे मातबर आहेत, कट्टर आहेत, एकनिष्ठ आहेत, एकनाथराव शिंदे यांच्या सोबत उद्धव ठाकरे यांना सोडून ते आलेले आहेत, तरी सुद्धा त्यांना उमेदवारी मिळाली नाही. कारण भाजपनं सांगितलं होतं की यांचा जो काही आम्ही सर्वे केलाय तो चुकीचा आहे, त्या ठिकाणी ते पराभूत होतील, त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नका आणि त्यांना उमेदवारी नाकारली. मित्रांनो, आता विधानसभेला हीच परिस्थिती होऊ शकते. ही भीती एकनाथराव शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मनामध्ये आहे. त्यापैकी अनेक आमदार आजही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत हे आपल्या लक्षात येत आहे. संजय राऊत हे तर सातत्यानं सांगतायत की आमच्या संपर्कात आहेत, पण उद्धव ठाकरे जे निर्णय घेतील तो निर्णय आम्ही मान्य करू. परंतु मित्रांनो, उद्धव ठाकरे यांना थेट माध्यमांनी प्रश्न विचारला की उद्धव साहेब, आता महाविकास आघाडी करून तुम्ही पुन्हा विधानसभेला सामोरं जाताय, तुम्हाला जे सोडून गेले त्या गटाचा मोठा पराभव झालाय, त्यांना दणका बसलाय, त्याचे अनेक आमदार आपल्याकडे येण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळते, आता तुम्ही त्यांना घेणार का? उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं, जे पक्षाला सोडून गेलेले गद्दार आहेत त्यांना आता शिवसेनेमध्ये स्थान नाही, त्यांना आता प्रवेश नाहीये. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे भूमिका जी व्यक्त केली आहे ही तुम्हाला काय वाटतं, ही योग्य आहे का? मी आवर्जून तुम्हाला प्रश्न विचारतोय, मला माहिती आहे तुमचं उत्तर काय,
परंतु आज महाराष्ट्रामध्ये जे राजकीय घडामोडी घडतायत, जे राजकीय परिस्थिती निर्माण होतीये, याला जो कारणीभूत आहे भारतीय जनता पार्टी, त्यांचा रोष आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. ईडी असेल, सीबीआय असेल, अँटी करप्शन ब्युरो असेल, या संस्थांच्या माध्यमातून कारवाईचा बडगा लावून अनेक आमदार, अनेक खासदार, अनेक मंत्री हे भारतीय जनता पार्टीनं फोडलेले आहेत. हे महाराष्ट्राचं चित्र दिसतंय. याला अनेक उदाहरणं आहेत, याला अनेक पुरावे आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांच्या चौकशीचं त्या ठिकाणी सुरुवात झाली, त्यांनाच आपल्या सोबत घेतलेले, त्यांच्या चौकशाही बंद झालेल्या आहेत, त्यांचे प्रकरणही बंद झालेले आहेत, अनेकांना जेलमधून जामीनही मिळालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा स्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथराव शिंदे गेले, त्याच्याही मागचे अनेक कारण आहेत. त्यांच्या मागे काय चौकशा लावल्या होत्या, काय दबाव होता, त्यांच्यासोबत जे आमदार आणि मंत्री आणि खासदार गेलेत त्यांच्याही मागे काय शिसामेरा लावला होता, हेही आपल्या लक्षात येत आहे. कारण अनेकांविषयी ईडीची कारवाई सुरू होती, चौकशीही सुरू होती. एवढंच काय, लोकसभेची निवडणूक सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले रवींद्र वायकर हे सुद्धा उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे गटात गेले आणि लोकसभेचे उमेदवार झाले. हे आपण त्या ठिकाणी पाहिलेले. गजानन कीर्तीकर, जे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांनी लोकसभेला उभा केलेला आहे, परंतु तरी सुद्धा गजानन कीर्तीकर ज्येष्ठ नेते हे उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथराव शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत. याच्याही मागची काही कारण आहेत, अनेक कारण आहेत, हे आपल्यालाही माहिती आहे. परंतु आता त्या कारणानं ती मंडळी गेली. परंतु सत्ता बदल होत असताना उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहून सुद्धा आपला काही फायदा होणार नाही, कदाचित आपल्या आमदारकीवर टांगती तलवार राहील, हा विचार करून काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नाही पण एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेलेले. ही वस्तुस्थिती आहे. ते आजही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात नाही आहेत. ते आजही बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्रीनाथ मानतात, कारण त्यांनी कुठलीही विरोधात प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंच्या विरोधात दिलेली नाहीये. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे जे नेते आहेत यांच्याही ते संपर्कात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं कूटनीती करून उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली, राष्ट्रवादी शरद पवार यांची फोडली आहे. अशा स्थितीमध्ये फोडून आपल्यासोबत दबावाने घेतलेली जी मंडळी ती जर पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जर येऊ इच्छित असेल आणि त्यांनी जर विरोध केला नसेल तर त्या आमदारांना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा शिवसेनेत सामावून घेतलं पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे. याला जनतेचा विरोध होईल, शिवसैनिकांचा विरोध होईल, परंतु ज्या शिवसैनिकाला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांची शिवसेना वाढली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी सोबत गेलेले जे लोकप्रतिनिधी आहेत, जे आयते उमेदवार त्यांना मिळत आहेत, ते जर वापस आपल्याकडे येत असतील तर पुन्हा एकदा भाजपचा आणि त्यांच्यासोबत गेलेले एकनाथराव शिंदे असतील यांचा दारुण पराभव त्या ठिकाणी आपण करू शकतो, त्यांना अद्दल घडू शकतो. अशा वेळेला हे मंडळी परत येत असतील तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षात घेतली पाहिजे, असं काही मंडळींचं मत आहे. मित्रांनो, उद्धव ठाकरे जे बोलतात ते स्पष्ट बोलतात, परंतु त्यांनी माध्यमांशी बोलताना हे वाक्य ज्यावेळी सांगितलं की पक्ष सोडून गेलेल्या गद्दारांना आता पुन्हा पक्षात स्थान नाहीये, परंतु हे सांगत असताना पुन्हा त्यांनी दुसरं एक वाक्य वापरलं की देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा हे बिहारमध्ये जाऊन सातत्यानं सांगत होते की यापुढे नितीश कुमारांना आमच्या सोबत प्रवेश नाही नाही नाही, त्यांच्यासाठी दरवाजे बंद आहेत. हे कित्येक वेळा त्यांनी नितीश कुमारांच्या बाबतीत सांगितलं. चंद्राबाबू नायडू यांच्याही बाबतीत सांगितलं की चंद्राबाबू नायडू यांना एनडीएचे दरवाजे बंद, भाजपचे दरवाजे बंद, यापुढे त्यांच्याशी संपर्क ठेवला जाणार नाही, हे अमित शहा सातत्याने सांगत होते. पण आज काय घडलं? असं उद्धव ठाकरे बोलले. म्हणजे याचा अर्थ असा की ज्यांना दरवाजे बंद केले होते ते नितीश कुमार आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी सोबत केंद्रामध्ये सत्तेत आलेले. चंद्रबाबू नायडू हे सुद्धा भाजपनं सोबत घेतलेले आणि त्यांच्या सोबत घेतल्याशिवाय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊ शकत नाहीत, सरकार टिकू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग उद्धव ठाकरेंचा असं बोलण्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा असेल की जर तसे काही नेते किंवा आमदार वाटले तर गरज पडली तर राजकारणात काही होऊ शकतं. परंतु मित्रांनो, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की उद्धव ठाकरे यांनी आजची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता जे वक्तव्य केलेले, जो निर्णय घेतलेला आहे की पक्ष सोडून गेलेला पुन्हा पक्षात संधी नाही, हा तुम्हाला योग्य वाटतो का? याचंही उत्तर तुम्हाला द्यायचंय. आणि जर ते आमदार पक्षामध्ये उद्धव ठाकरेंनी घेतले असतील किंवा घ्यायचे असतील तर नेमक्या कोणत्या आमदारांना उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात स्थान दिलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत तात्काळ व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये द्या. कारण तुम्ही महाराष्ट्रातले, प्रत्येक मतदारसंघातले आणि जे उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले आमदार आहेत त्याही मतदारसंघातले तुम्ही आहेत. परंतु यासोबत माझा तिसरा प्रश्न असेल की एकनाथराव शिंदे यांच्या सोबत गेलेले 40 आमदार आणि मंत्री आहेत, त्यापैकी कोणत्या नेत्याला उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेत घेतलंच नाही पाहिजे,
असं तुम्हाला वाटतं त्यांचीही नावे या कॉमेंट्स बॉक्समध्ये निश्चितपणे द्या. कारण मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासू असते. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.